टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. सचिन भाई पवार बोलतोय. हा भैया, मी दिनेश मासा बोलतोय कवठेमंकाळ मधून. बर असंच लावला होता युट्यूब वरती व्हिडिओ बघून. तुमचं काम बघून आपल्याला मस्त वाटतंय. बर बर हा, म्हणून युट्यूबला बघतोय, फेसबुकला पण बघतोय व्हिडिओ. म्हणलं भैयाला फोन तर करावा लागतो का बघूया. चालू आहे ना, चालू आहे. काय नाव म्हणलं आपलं? दिनेश मासाळ बोललो. दिनेश मासाळ. दिनेश मासा, हा सांगली जिल्हा ना? हा, सांगली जिल्हा, कवठेमंकाळ तालुका. अच्छा अच्छा. मग आपलं बघावं म्हणलं लागतोय का फोन. असं काम बघून म्हणलं जरा भैया संग बोलूया म्हणलं. अच्छा अच्छा. म्हणून लावला होता. चालू असतं नंबर. तर तुम्ही फोन करतो तेव्हा समोरच्या लोकांची समस्या असतात, ते लोकांचे काम हा. सोडून फोन कसं उचलताय ते? हो, ते पण आहे जे की. पहिले कंप्लीट आले असेल तर त्यांचं कंप्लीट ते पहिले तर पार पाडावं लागेल ना. हो, ते तर आहे. एक मॅटर मिटवायला 15-15, 20-20 मिनिट लागतात. ह्यांचे हो. 10 मिनिट ऐकून घ्या, समोरच्या व्यक्तींना 10-15 मिनिट आणखीन हा हा. 20-20, 25-25 मिनिट लागतात एक मॅटर मिटवायला. एक मॅटरला हो ऐकायला 10-15 मिनिट. हो. त्यांचं काम मिटवूनच दुसरा फोन उचलावा लागेल ना. तुम्ही त्यामध्ये 5-6 वेळेस फोन करत होतो. हा, मी म्हटलं बघा तर बिझी दाखवायला लागलं 2-3 वेळा. म्हणून म्हटलं बघा परत. मग हे आता तुमचा पर्सनल नंबर आहे का व्हॉट्सअप नंबर आहे का? ज्या फोन केला हा पर्सनल नंबर आहे माझा. हा, बरं चालतंय. कसं अडचण आली तर म्हणजे मला फोन करायला बरं पडेल, म्हणून मी म्हटलं बघावं लागतोय का फोन. नाही काही काम असल्यावरच फोन करत जावा. हा, चालतंय. हे नंबर तुमचा आहे? हो, दोन्ही पण नंबर आपलाच आहे. ते कसं माहिती आहे का, जेव्हा काम हा. असतो म्हणजे तुम्हाला फक्त अडचणीमध्येच लोक हुडकत असतात, बरोबर? हा, अडचणी टायमाला हो. लोक अडचण आल्यावरच नंबर हुडकतात. इतर कामाला नाही. हा, ते तर आहेच की. दुनिया खूप स्वार्थी दुनिया आहे. हा. कलियुग फक्त लोकांच्या कामासाठीच यूज करून घेतात. मागच्या दिवशी तुम्ही कोण आणि मी कोण, असं झालं तसं झालं, 12 भानगडी झालं, नंतर असं सांगत असतात लोक. हो. काय काम करता आपण? आम्ही शेती करतो. बरं, नाव काय म्हणलं पूर्ण? दिनेश नाना मासाळ. अच्छा. शिक्षण? शिक्षण 10वी झालंय. 10वी. पुढं का शिकला नाही, पुढं आपण शिकलो नाही. आपल्याला प्रॉब्लेम आहे, प्रश्न, त्यामुळे पुढे शिकायचं आलं नाही आपल्याला. वय माझं आहे तरी 30 आहे. लग्न झालंय? नाही अजून. बरं, का बरं? ते असं शेतकरी आहे म्हणलं का देत नाहीत. कास्ट कुठले? NTC धनगर. अच्छा. का बरं म्हणलं? हो का, शेती असल्यावर कसं मुलगी देत नाही, असं कसं काय? नाही ना, मग तर आता नोकरी करते. मग आता नोकरी कुठून आणायची? येड झाले लोक इथे बोललं पण वाईट वाटेल. काय करतो आपण चांगल्या ठिकाणी मागितलं तर देत नाहीत, आणि नको तिथे देऊन बसणार परत. मग ते स्वतःच्या मुलीला मग काय म्हणतोय, स्वतःच्या मुलीला चांगलं घर, चांगलं शिक्षकदार, चांगलं लोक म्हणजे चांगला मुलगा भेटावं असं विचार करतात लोक. हे दुनिया जे कलियुग त्याबद्दल एक कहाणी सांगतो. स्वतःच्या मुलीला काय विचार करतात, एक चांगलं जावई म्हणजे एक शिक्षण शिकलेला माणूस, नोकरीदार, त्याची प्रॉपर्टी असावं, घरदार असावं, गाडी असावं, असं विचार करतात. पण आपल्याच्या मुलाचा विचार करत नसतात ते. मुलीचा विचार असं करतात. मुलाचा विचार असा करत नाही. मुलांचा विचार असं करत नाहीत. खूप दुनिया वेगळी आहे. फक्त स्वार्थाची दुनिया आहे, आणि कलियुग फक्त स्वतःचा स्वार्थ बघण्यासाठी. कलियुग वेगळे आहे. तेच तर आहे ना. म्हणून तर आताच्या पोरांना हे प्रॉब्लेम मध्ये मुळात हे लग्नाचा विषय, बाकी दुसरं काय नाही. आणि एकतर काय झालंय, आपल्या सरकारने, शासनानं आपलं नोकऱ्या नाहीत, एकतर शासकीय नोकऱ्या ठेवल्या सगळं जे ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर केले. बरोबर. मग आपल्यासारखे मग गोरगरिबांना कुठं जायचं? शेवटी एखादी मजबुरी असते, मजबुरीमुळे कामाला जाऊ शकत नाही. शेती करून सगळं करायचं म्हणल्यावर मग एवढं होत नाही ना. त्यामुळं आपले माणसं ह्यात, बाकी काय नाही दुसरं. मराठी माणूस आपला ह्या विषयामुळे माग आहे. मराठी माणूस तसा ऐकत नाही सोडा कुणाला. आपल्याकडे कृषी प्रधान देश असल्यामुळे आपल्याकडे भरपूर पिकते. आपली पिकते म्हणून तिकडे खाते मोठी लोक. आपल्याकडे जर काय पिकलं तर ती काय खाणार आहेत? बरोबर. मग सगळं समजून घेतलं पाहिजे ना सगळ्यांनी. पोरींच्या आईबापांनी समजलं पाहिजे, सरकारनं बी लोकांचा विचार केला पाहिजे. कसं आले परते पोटावर डाळ वाढते.
त्यांचा नाही विचार माझं करायचा कसं कधीच. हं. दुसऱ्यांचा विचार नाही करायचा. आपलं बघायचं, आपला विचार करायचं. हे हा मग तेच आता फक्त काय सरकार लोक फक्त मताच्या वेळेस येत असतात. हा ते नंतर टायमाला येतात. आड अडचण आली का कोणी उभा राहत नाही. हम्म. तुम्ही आता कसं आड अडचणला उभा राहता तसं ते उभा राहत नाहीत. आपलं ध्येय काहीच नाही ना ह्याच्यामध्ये. आपला स्वार्थ हो काहीच नाही ना. हो हो. आपण निस्वार्थपणे सगळ्या लोकांना मदत करत असतो, जात पात न बघता. हा अहो जे काय काय आहे ते स्वार्थ करणार ते पण सगळे 4 रुपये घेऊन काय काय करते. राईट. तुमच्यासारखी कामं अशी क्वचितच आहेत. बरोबर. हा बाकीचे असे नाहीत ना सगळे. हाय बघा चालू आहे आपलं पण बाग बीग आहे डाळिंबीची. हम्म. डाळिंबीच्या बागची बी रोगामुळं सगळं ते लागल्यामुळे मरोग लागला ना झाडाचं, ते वाळून जाते झाड. किती एकर बाग आहे? माझी तशी 2 एकर होती बाग. हम्म. त्यातले एक प्लॉट काढला मी आणि एक प्लॉट राहिलाय ती त्यात पण मरोग लागलाय ना त्याला. किती शेती आहे? शेती आहे तशी मी माझं खुदगाव बसाबवाडी आहे कवठे मंकाळमध्ये. हम्म. आणि मी आता सध्या राहायला आहे विठ्ठलवाडी गोरपडी नागर फाट्याच्या इथं. हम्म. मग इकडे एक 2 एकर आहे, तिकडं माझं वडिलाच्या इकडे आहे, तिकडे एक 1.5 एकर आहे. आणि इथं तिकडं आईच्या इकडे जाऊन राहिलोय ना, 2 एकर घेतली खरेदी. हम्म. मग ते इकडं मी राहायला आहे. टोटल किती एकर आहे? टोटल माझं 3.5 एकर आहे. बर, सगळं बाग आहेत. हा बाग आहे. तिकडे आमच्या तिकडे ऊस आहेत. पाणी? आणि मग आमच्या तिकडे मग वडिलाच्या इकडे आहे, तिकडे पाणी आहे. आता आम्ही जिथं राहतो तिथं जरा पाण्याची टंचाई आहे. बाग आहे त्या ठिकाणी पाणी कमी आहे का? हा पाणी कमी आहे. त्यात कसं पाऊस जर झाला ना भरपूर, बोर का हिर? पाऊस भरपूर झाला का मग आपल्या तळ्यात पाणी आलं का मग वरीसभर काय आपल्याला टेन्शन नाही. बोर का हिर आहे? विहीर आहे विहीर. बोर पण आहे पण बोरला एवढं पाणी नाही, ते पुरतं येते ना. अच्छा. विहीर आहे, विहिरीत हे काय येईल तेवढं टिकटिक आपलं भिजवायचं. मग बागायतला पूर्ण ड्रीप केलं असेल ना? हा ड्रीप आहे, ड्रीपनंच आहे. अच्छा, ड्रीपनं पाणी जास्त लागत नाही ना? ना ड्रीपनं लागत नाही, पण आता कसं असं उन्हाळ्यात अजून एखादा महिन्याभराने बाग पकडायची म्हणतं का पाणी लागते ना महिनाभर. राईट. आता 2 महिने तर चांगल्या पद्धतीत सांभाळावं लागेल. हा 2 महिन्यात परत आणि पाऊस पडायला लागला का आणि त्याचं टेन्शन आहेच की. आणि ते पण रोग आला का त्याला ते हटत नाही. हटत नाही ते. त्याला 2-2 हजार 3-3 हजाराचे औषध आहेत. बरोबर. तरी करावंच पण लागेल. काय देखरेख शेतीमध्ये देखरेख करावंच लागेल. त्याच्याशिवाय फायदा नाही. कसं आहे माहिती आहे का, हे आपल्याला जो पण हाती लागत नाही तो पण आपलं नाही म्हणायचं. बरोबर. कष्ट करत राहायचं. काय फळ मिळालं ते आपलं राहिलेलं आपलं म्हणायचं. जे गेलं ते त्याचं होतं ते वाटणीच घेऊन गेला. राईट. बटाईनी केलेलं आहे का स्वतःच आहे? हा बटाईनी केलेलं आहे का स्वतःच आहे? नाही स्वतःच आहे. अच्छा, बर. हा भाऊ किती? भाव आम्ही दोघं आहे. लहान का मोठं? तो बारका आहे. तो इथं कापड दुकानात जातो का आम्हाला. अच्छा, त्याचं शिक्षण? त्याचं मग 13वी झालंय. शिक्षण चालू आहे का नाही मग त्याचं? नाही शिक्षण सोडलं त्यानं. असं काय रे द्या येड्यासारखं? शिक्षण म्हणजे आता कुठं बाकी त्याला शिक म्हणलं पुढं. कुठला तर कोर्स बिर्स कर, पण नाही म्हणलं. आम्ही सगळी गावाला होतो, ते मुंबईला होता ना. मग बोलला मुंबईला नाही म्हणलं, मी एकटा नाही राहणार. कोणतं असतं तर आपल्यात राहिला असतं ना. त्यामुळे तो आणि त्यात कोरोना आला, मुंबईत होता कामाला. कोरोना झाल्यावर तो परत इकडे आला. अच्छा अच्छा. हा मग ते इथं आला, ते इथं सेट झाला. मग कापड दुकानात जातो कामाला. मग काय करायचं तर दुसरा इलाज नाही आपल्याला. नाही तसं काय नाही. बघायची मुली, बघून लग्न करायचं. नाही मुलगी भेटत नाही असं काही गोष्ट नाही. भरपूर बघितले. काय करणार भैया. पुढे आजकाल नोकरी आणि पोरगा काय करतो बस. जिथे निर्वेशन आहे, चांगला आहे, करून खाते तिथं देत नाहीत. नोकरीवाले काय करतात? नोकरीवाले आज करून घेतलं तर त्यांची नजर दुसरीकडे असतात. हा पण असतात की. आणि परत 4 दिवस नोकरी करणार, परत गावाला येऊन राहिला का मग ती बरं आहे. ते बरं आहे. जो खरं बोलून मागतोय त्याला देणार नाहीत ना. राईट राईट. हे दुनिया अशी आहे. हा खोटं बोलून रेटून बोल पण खोटं बोल असं आहे का नाही. दुनिया खूप वेगळी दुनिया आहे. हा त्यामुळे तर सगळं माग. आणि लोकांना खरं सांगितलेलं आपल्यासारखं पटत नाही. राईट राईट. आणि जो खोटं बोलून दोनदा जेवतोय तिथं ते कबूल होते. राईट. आणि आपल्यासारख्याला म्हणलं का नाही म्हणतात. मग काय करणार सांगा भैया. मग मी पण लय टेन्शन घेत नाही. काय नशिबात असेल होईल ते होईल. नाही
स्ट्रगल प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये काय एवढं काही हे करायचं धकायचं नाही, धकायचं नाही, हं. एवढं काही मनावर घ्यायचं नाही. प्रत्येक लोकांच्या आयुष्यामध्ये संघर्ष आहे, मनामध्ये दुःख आहे. हो ते तर आहे. प्रत्येक पावलात अडचण आहेत लोकांना. कशाला हा टाकायचं? आता काय ना काय प्रत्येक जणांचे प्रॉब्लेम आहेत हो. कोण कोण ह्या दुनियामध्ये कोण सुखी नाही, लक्षात ठेव. नाही कोण खरंच चुकी नाही. हा. किती प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी काही गोष्टी असतात. असं नाही की लाखो फक्त रुपये तुझ्यात, मी काय म्हणतोय, तुझ्याच हा, बोला ना. आयुष्यामध्ये फक्त असं समजून घेऊन की फक्त मला मुलगी भेटत नाही असं नाही. प्रत्येकाच्या मुलांचे भरपूर. आता ते हो. मला ते अक्षरशः आता तुला तुझेच कास्टचे नाही, आपले ते मराठा समाजाची मुलं ते पोरं फोन करतात हो. की ग, त्यांना तर 15-15, 20-20 एकर जमीन असते. हो. त्यांना सुद्धा मुलगी देते. मग त्याला मग एकदा फोन करून मी त्याला सांगितलं, मला त्याला समजून सांगितलं मी त्याला. हा. नाशिकचा मुलगा होता. मग त्याला सांगितलं, जात-पात मध्ये कशाला बघायलाच म्हणलो दादा. भरपूर मुली आहेत हो. म्हणलो. प्रत्येक जातीमध्ये रक्त एका कशाला जातीचं बघतो म्हणलो. दुसऱ्या जातीचं म्हणून बघितलं. असंच करणार आहे मला आता. हा. मग ते केलं लग्न. नाईलाज असला शेवटी तोच पर्याय हो. ना इलाज नाही. मी काय म्हणतोय, जातीमध्ये काय एवढं रक्त एकच आहे, हो. विषय संपलं. काय हे लोकांना जातीपाती करून नुसतं लोकांना जाळ लावून टाकली ते. मग ते तर आहे. आता उद्याच्या लोकसभेचे इलेक्शन आता चालू आहे बघ. त्या इलेक्शन मध्ये बघ लोक कसं जाळ लावतात बघ. हो. सगळे मत ते सगळे पॉलिटिक्स लोकांचे खेळखंडोबा असतोय. हा ते तर आहे. काय मनात घेऊनावर घ्यायचं नाही. प्रत्येकच आहे, हो. माणूस आज आहे तर उद्या नाही. एवढं काही ते विचार आहे. घ्यायचं मनावर. आपण चांगला विचार करतो पण पुढली व्यक्ती चांगला विचार करत नाही, कसं करायचं बघा. तेच म्हणतोय ना, आपल्या जातीचं भेटलं नाही तर बघा दुसऱ्या जातीचं चांगलीच. संपला विषय. एवढं हो. आणि त्यात ते शेती आहे करून ते खातोय आपण स्वतःच्या मजबूत आपण संघर्ष करतोय, आपलं स्वतःच्या मेहनतीवर करून खातोय, संपलं. व्यसन करू नको, एवढं तुला सांगतो, व्यसन करू नको. काही वाईट नाही व्यसन करू आपल्याला नको. व्यसन काय नाही, आपलं व्यसन आहे आपण. एवढंच तुला मी चांगलं सांगतोय की दादा, व्यसन करू नको. व्यसन हा पूर्ण शरीराला पूर्ण मारतो आणि पूर्ण आयुष्य पूर्ण खराब करू शकतो तुझ्या. अहो नुकसान झालं तर आपलंच होणार आहे, कोणा दुसऱ्याच होणार आहे का? आपलं काय झालं शरीराला आपल्या हिता झालं तर आपण खर्च घालून आपल्यालाच सगळं व्हायचं. कुठे काय मदत लागल्यास सांग, 1001% मदत करू तुला. हा पर्सनल नंबर आहे. कधी काही मदत लागली तर सांग, 1001% तुला मदत करू तुला. बरं चालतं. हे युट्यूबला व्हिडिओ पडला नाही ना? काय म्हणतो?